स्वागत आहे तुमचं घरगुती रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहोत कटाची आमटी। प्रत्येक मराठी घरात केली जाणारी पोळीसोबत कटाची आमटी। आज पाहूयात माझ्या पद्धतीने। चला तर मग बघूयात रेसिपी। कटाच्या आमटीसाठी येळवणी काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडी थोडी डाळ ठेवलेली आहे। मसाले बघूयात काय काय घेतले। कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, खोबऱ्याचे काप, कांदा घेतलेले आहे, 2 मोठ्या आकाराचे तमालपत्र, लवंग, मोठी इलायची, काळी मिरी, दालचिनी आणि सफेदवाला तीळ घेतलेले आहे 1 चम्मच। आता मसाले आपण भाजून घेऊयात। खडे मसाले फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत, जास्त लालसर करायचे नाहीये। झालेले आहेत गरम, आता ते काढून घेऊयात। आता कांदा टाकूया, 1 चमचा तेल टाकलेला आहे। खोबऱ्याचे काप घालूयात, खोबऱ्याचे काप टाकूयात। आता ते असे छान लालसर भाजून घ्या। भाजून झालेले आहेत। आता कांदा टाकूयात। कांदा पण छान लालसर असा रंगावरती भाजून घ्या। छान लाल होईपर्यंत भाजून घ्या, म्हणजे आमटीची चव पण छान लागते। कांदा भाजून झालेला आहे। कांदा काढून घेऊयात। आता मसाले आपले भाजून झालेले आहेत। आता आपण त्याचं वाटण करून घेऊयात। कांदा, खोबरं आणि गरम मसालेच भाजलेले आहेत। कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आपण कच्चाच वाटायचा आहे। वाटण त्याचं झालेलं आहे। आता तडका देऊयात। कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल गरम झालं की मोहरी टाकूयात। थोडंसं सुक्क खोबरं ठेचून घेतलेलं आहे। आता ते पण आपण तडक्याला टाकूयात। सुक्या खोबऱ्याची चव छान लागते आमटीला। आता टाकूया थोडासा कढीपत्ता। कढीपत्ता छान तडतडला की आपण मसाले घालूयात त्याच्यामध्ये। काळा मसाला टाकलेला आहे 1 चम्मच, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे। छान असे मसाले तेलामध्ये परतून घ्या। गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले करपू शकतात। नाहीतर तुम्ही गॅस बंद करून मसाले टाकू शकता। आता मसाला टाकूयात वाटण केलेला। हे पण मसाले छान असे तेलामध्ये परतवून घ्या। पाहू शकता मसाला आपला आता परतून झालेला आहे। थोडंसं येळवणीचं पाणी घालून आता मसाले छान परतवून घ्या। 2 चम्मच मी येळवणीचं पाणी घातलेलं आहे मसाल्यांमध्ये। छान असं मोठ्या गॅसवर परतवून घ्या। मसाले छान शिजले की आमटीला चव पण छान लागते। मसाला छान असा परतून झालेला आहे। पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता आपण त्याच्यामध्ये येळवणी घालूयात। चवीपुरतं मीठ घालूयात। आमटीला उकळी आलेली आहे, तर आपण 1-5 मिनिटं त्याला छान उकळून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर घालूयात वरतून। पाहू शकता कटाची आमटी आता आपली तयार आहे।